ते सांगू शकतो. दुसऱ्यांदा काय चर्चा झाली काय मला याची कल्पना स्वागत कराल. दुसऱ्यांदा झाली त्यांची असेल मला वाटतं. स्वागत करा. तुमचं आणि त्यांचं असेल ते संवाद आमचा अशात नाही कशातच नाही आमचा संवाद नसतो. बरं, नाशिकच्या निवडणुकीचा एक मुद्दा आहे. तिथे एक उमेदवार अजित पवार वेगळा देणार होते, तर भाजपने शिंदे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला अशी चर्चा आहे. असा निर्णय झाला नाही आमचा डावलला आमचा जात तिन्ही गटांचा, कारण तिथे ऑलरेडी दराडे म्हणून जे आमदार आहेत ते आधीपासून त्या ठिकाणी ते आमदार सिटिंग आमदारच आहेत आणि त्यामुळे ती जागा शिवसेनेचीच आहे, शिंदे गटाचीच आहे आणि म्हणून त्यांनी तोच उमेदवार पुन्हा त्या ठिकाणी दिलेला आहे, कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी दिलेला आहे. त्यामुळे भाजपची जागा होती का, अजितदादांची जागा होती का, आम्ही उमेदवार दिला का, हा कुठे प्रश्न उद्भवत नाही. ती जागा महायुती लढवते आणि महायुतीचे उमेदवार दराडे आहे. जरांगे असं म्हणतायत की तुम्ही मराठ्यांना फसवलं, आता ओबीसींना फसवता आहे आणि कुणालाच आरक्षण देणार नाही, फक्त खेळवत भिडवणार आहोत. याच्यात सगळे मला वाटतं आपण बघितलं असेल की गेल्या 5 वर्षामध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना जे प्रयत्न आम्ही केले ते अधिकारी झाले नाही. मला तुम्ही सांगा 50-60 वर्षात आज पवारसाहेब एवढं सांगतायत बोलतायत आरक्षणावर, त्यांनी कधी प्रयत्न केला का? त्यांनी कधी आरक्षण कुणाला देऊ केलं का? उलट त्यांचं स्टेटमेंट आहे की मराठा समाजाला आरक्षणाची गरज काय, हे त्यांचं स्टेटमेंटच आहे सत्तेत असताना, पदावर असताना. आणि म्हणून मला असं वाटतं की जो काही प्रयत्न केला तो देवेंद्रजींनीच केला मुख्यमंत्री असताना. आता एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी, अजितदा आमचं सरकार या ठिकाणी प्रयत्न करत आहे. एका दिवसात अधिवेशन घेऊन 10% आरक्षण आम्ही मराठा समाजाला केलं दिलेलं आहे. त्याचबरोबर पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये आमची लढाई सुरूच आहे. मला वाटतं आरक्षण देणार असेल तर ते आमचं सरकारच देईल, तेच देऊ शकतं. अंबादास दानवे तेच म्हणतात तुम्ही फसवताय, कोणी केलं काय केलं कोण घेऊन गेलं होतं म्हणून. पण त्यानंतर मग पोलीस सगळे सतर्क झाले, सगळ्यात दूर सगळ्या टीम पाठवल्या. आजूबाजूच्या गावातले कार्यकर्तेसुद्धा रात्रंदिवस 2 दिवस त्याला शोधत होते. पूर्ण जंगल त्यांनी छानून मारलं. एक 4-5 दिवस या गोष्टीला लागलेत, तर हा बाहेरगावी निघून गेलेला होता. आणि मग नंतर कालच तो भुसावला त्या ठिकाणी डिटेक्ट झाला, सापडला आणि तिथे जाऊन तरुणांनी काही त्याला चांगला चोपही दिला. पण त्यांची अशी मागणी होती तरुणांची दाभडेर पोलिसांना आल्यानंतर की त्याला आमच्या ताब्यामध्ये द्या, त्याला आम्हाला इथे शिक्षा द्यायची आहे. मला असं वाटतं की पोलीस तसं करू शकत नव्हते. मग त्याला जळगावला घेऊन गेले, भुसावळून परस्पर जामनेरला आणलंच नाही आणि त्यामुळे मॉब थोडा आक्रमक झाला. पोलीस स्टेशनवर त्यांनी मोर्चा आणला. बघता बघता खूप लोक त्या ठिकाणी जमलेत आणि त्यांनी पोलीस स्टेशनवर केली. त्यांचा राग साहजिक होता, पण मला वाटतं थोडं आक्रमकता त्यांची जास्त होती आणि त्यामुळे मग अनेक पोलीस त्या ठिकाणी जखमी झाले. थोडा हात तुटला, कोणी डोकी फुटली, काही 2-3 वाहनंही 3-4 वाहनं त्या ठिकाणी जाळली गेली, तोडफोडही झाली. आणि म्हणून मग थोडा काही वेळ त्या ठिकाणी एक भीतीचं वातावरण शहरामध्ये पसरलेलं होतं. पण नंतर पोलिसांनी लगेच भुसावळ, जळगाव तिथं पोलीस फोर्स त्या ठिकाणी आला आणि त्यांनी सगळी परिस्थिती आटोक्यात आणली. हल्ला करणाऱ्यांना काही ताब्यात घेण्यात आलंय तिथे. मी माहिती घेतली असं 15 तरुणांना त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेलं आहे. पोलिसांकडे पोलीस सांगत होते मला की रेकॉर्डिंग आहे, अनेक लोकांनी रेकॉर्डिंग केलेलं आहे. त्याच्यामुळे कोण प्रो करतंय कोण कडके करतंय त्या ठिकाणी दिसतं आहे आणि म्हणून आम्ही त्याचा शोध घेतोय असं पोलिसांनी मला सांगितलं. भाऊ खडसे आज अमित शहांना भेटले, कसं बघता तुम्ही या भेटीला? मध्ये आमचे CM आहेत, DCM आहेत आणि आमचे लॉ ज्युडिशियल ऑफिसर आहेत, हे कायदेतज्ञ आहेत या विभागातले मोठे राज्यभरातले देशभरातले. त्या या विषयावर मला वाटतं चर्चा करतायत. त्यातून कसा मार्ग काढता येईल त्या ठिकाणी बघते. तर भाऊ, पंकजा मुंडे यांचं राज्यसभेवर पुनर्वसन करा अशी मागणी समोर येते. मागे काही जणांचा दावा आहे अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनीच केलेली आहे. यात काही तथ्य आहे का? काय नाही, ते त्या बाबतीमध्ये मला माहिती नाही देवेंद्र फडणवीस साहेबांनी केली आहे की नाही, पण आमची मागणी आहे पंकजा ताईंना दिलं पाहिजे राज्यसभेवर. काय अडचण आहे? त्या नेत्या आहेत, ज्येष्ठ नेत्या आहेत, ठीक आहे. दुर्दैवाने त्यांना थोडं अपयश आलं काही कारणामुळे, पण राज्यसभेत त्यांची निवड झाली तर आनंदच आहे. दुसरा आणखी एक असा मुद्दा आहे की रामदास कदमांनी जे काल स्टेटमेंट केलं होतं, तर देताना हसन मुश्रीफ म्हणाले की शिंदे गटाच्या ज्या 3 जागा आहेत तिरंगी लढतीमुळे निवडून आलेल्या आहेत आणि मुंबईतल्या विजयाबद्दलही शंका आहे असं काय? मी आता सगळ्यांना हे सांगणार की बाबा सगळ्यांनी थोडं आता शांत राहावं. निकाल लागलेला आहे. आता एकमेकांवर आरोप दोषारोप करण्यापेक्षा मला वाटतं पुढच्या विधानसभेची तयारी सर्वांनी करावी. आम्ही सर्व तिन्ही पक्ष एकत्र आहोत आणि विनाकारण काहीतरी बोलून उगाच मिठाचा खळा टाकण्यासारखं होईल मी असं म्हणेन. एकमेकावर दोषारोप करायचे, एकमेकांबद्दलच नेत्यांनी बोलावं, मला वाटतं हे काही योग्य नाही.
आज बैठक आहे त्यावेळेला मी CM साहेब DCM साहेब तिघी नेत्यांशी आमच्या मी सुद्धा या संदर्भामध्ये बोलणार आहे. संध्याकाळी जी बैठक आहे अखेरचा प्रश्न त्यात सकारात्मक चर्चा निघेल, मार्ग निघेल, तोडगा निघेल. मला वाटतं तोडगा निघत असतो. कुठलीही चर्चा असू द्या, कुठलाही प्रश्न असू द्या, त्यावर चर्चा निघत असतो, चर्चा होऊन मार्ग निघत असतो. पण त्या संदर्भात चर्चा केली पाहिजे. मी आता आंदोलन ठिकाणी गेलो त्यावेळेला प्राध्यापक लक्ष्मणरावला मी तेच म्हणालो, प्राध्यापक वाघमारेंना मी तेच म्हणालो, प्राध्यापक नाही पण वाघमारेंना मी तेच म्हणालो, बाबा तुम्ही तुमचं प्रतिनिधी पाठवा, तिथं तुम्ही इथे बसून राहाल, आम्ही तिथे आम्ही येऊ, आम्ही निघून जाऊ, पण आपले जे तज्ज्ञ त्या विषयातले ज्या गोष्टींना माहिती आहे त्या 5-6 लोकांना आपण पाठवा. आपले काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांना आपण सांगा, ते सगळे त्या ठिकाणी येणार आहेत. मला वाटतं चर्चेतून निश्चित सकारात्मक मार्ग निघेल.